मुंबई पोलीस दलातील प्रतीक्षा यादीत असलेल्या पोलिसांची नियुक्ती जी आहे ती रखडली आहे। त्यामुळे हे सर्वच उमेदवार जे आहेत ते आता थेट जर पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी जमलेले आहेत। आज हे सर्व उमेदवार जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे आणि त्यांच्याशी जी आहे ती चर्चा करणार आहेत। त्यांच्यातील उमेदवार आपण त्यांच्या उमेदवारांशी बोलणार आहोत। काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आलात, नक्की तुमची मागणी आहे काय? काय मी राम घोडके बारामतीवरून आलो आहे। मी 2021 मध्ये झालेल्या मुंबई पोलीस भरतीमध्ये प्रत्यक्ष यादीत आहे। जसं पोलीस भरतीमध्ये निवड होती त्याप्रमाणे आमचा प्रत्यक्ष यादीत जे मुलं आहेत त्यांचे सगळे पद्धतीने प्रोसेस करून घेतलेले आहे। जसं मेरिटवाल्यांचं साक्षांक नमुना फॉर्म भरून घेतला जातो, कागदपत्र पडताळणी होते, NCL प्रमाणपत्र पडताळणी होते, पोलीस व्हेरिफिकेशन होतं। तसंच आमचं प्रत्यक्ष यादीतील सगळ्या जवळजवळ 50% मुलांचं त्यांनी ते करून घेतलेलं आहे। आमचे ओरिजिनल कागदपत्र त्यांनी जमा करून घेतलेले आहेत। 6 महिने झालं ओरिजिनल कागदपत्र त्यांच्याकडे आमचे आहेत। तर त्या 6 महिन्यामध्ये झालेल्या सगळ्या कोणत्याही सरकारी नोकरीत आम्हाला सहभाग घेता आला नाही, कारण आमचे जे समांतर आरक्षणाचे कागदपत्र त्यांच्याकडे ओरिजिनल जमा असल्या कारणानं आम्ही इकडे कोणतीच भरती देऊ शकलो नाही। त्याच्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्याच्यात आता आज माझ्यासारख्या अनेक जणांचं वय संपून गेलेलं, त्याच्यामुळे कुठली सरकारी नोकरी देऊ शकत नाही। या CM साहेबांना एवढीच आमची विनंती आहे। आज सगळ्या महाराष्ट्रातून पूर्ण गोंदियापासून पूर्ण महाराष्ट्रातून मुलं मुली या ठिकाणी आलेले आहेत। फक्त एवढेच आशा लावून की CM साहेब आमच्यासाठी काहीतरी करतील, आम्हाला न्याय मिळवून देतील, ह्याच्यासाठी आम्ही इथपर्यंत आज आलेलो आहे। आमची एकच विनंती आहे की CM साहेब आम्हाला तुम्ही आमचा हक्क मिळवून द्या, आमचा न्याय मिळवून द्या आणि ह्या गोरगरिबांच्या पोरांना एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करून द्या, एवढंच मागणं आहे सरांना। कधीची भरती आणि एकूण किती उमेदवार यामध्ये आहेत काय सांगाल? मागल्या नोव्हेंबर 2022 साली भरती प्रक्रियेचे फॉर्म सुटले। भरती 2021ची, मग 1.5 महिने फॉर्म भरून घेतले। मार्चमध्ये मुंबई पोलीस शिपाई आणि चालक या दोघांची भरती प्रक्रिया चालू झाली। तदनंतर 7 मेला लेखीचा पेपर होऊन 17 मेला निकाल लागला। त्याच्यानंतर जे पेपर फुटीत हे जे घावलेत ना कॉपी करणारे त्यांना वगळून अशी मुंबई पोलीसची प्रतीक्षा यादी आणि निवड यादी हे दोन्ही 17 मेला लावण्यात आल्या, 11 ऑगस्टला लावण्यात आल्या। त्याच्यानंतर आता हे 8,000 म्हणजे मुंबई पोलीसच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी मुलं 9,000 जवळजवळ 9,000च्या आसपास मुलं वेटिंगला ठेवण्यात आली। त्याच्यानंतर त्या मुलांचं साक्षांकन, त्या 9,000 मुलांचं जे प्रतीक्षा देत आहेत त्यांचं साक्षांकन करण्यात आलं। त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा झालं, नॉन क्रिमिनल NCL सर्टिफिकेटसुद्धा चेक झालं। मग अशा वेळी काय आम्हाला फक्त आणि मग हे आम्ही दर भटकतो, या मंत्र्याला भेट, त्या मंत्र्याला भेट, या अधिवेशनात निवेदन दे, या आमदारांना निवेदन दे, या आमदारांना निवेदन दे, पण आमची दाद कुणीच घेणार। मग शेवटी आम्हाला एवढं माहीत आहे की याचा निकाल फक्त शिंदेसाहेब किंवा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबच लावू शकतात। त्यामुळं आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून किंवा सगळी दारं चाचपून आम्ही इथं आलेलो आहे की आज आम्हाला शिंदेसाहेबांनी न्याय द्यावा आणि आम्ही आमच्या न्यायाच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत सगळे। आज तुमची मुख्यमंत्र्यांशी भेट होईल का? आणि पोलिसांनी तुम्हाला आता थोड्या वेळपूर्वीच काय सांगितलं काय? आत्ता इथले PI साहेब माने साहेब म्हणून आहेत, त्यांनी आले, त्यांनी आम्हाला सांगितलं की असं होऊ शकतं, असं केल्यानंतर असं होऊ शकतं। पण आमची आता हे कसं इथल्या आता पोलिसांचं कामच आहे की बाबा ही, पण आमची मागणी एवढीच आहे की बाबा शिंदे साहेबांनी आम्हाला एक 5 ते 10 मिनटं वेळ द्यावा, आमच्याशी बोलणावं आणि आमची मतं जाणून घ्यावं की आमची परिस्थिती काय आहे किंवा आमच्यावर आता आमची काय कंडिशन आहे, हे सगळं साहेबांनी एक थोडक्यात जाणून घ्यावं आणि त्यांनी जो काय असेल तो निर्णय द्यावा। पहिले हे सर्व उमेदवार आज मुख्यमंत्र्यांची जी आहे ती भेट घेण्यासाठी आलेले आहेत। एकूण त्यांच्या मागण्या आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे, याच मागण्या जे घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या समजा मागण्या पूर्ण होत नाही तर आपलं पुढचं पाऊल काय? जर पुढच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही परवानगी घेऊन आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यास तयार आहे, कारण आमच्याकडे दुसरा पर्याय नाही। माझं वय संपलेलं आहे, कारण सगळ्या महाराष्ट्रातून जेवढी पोरं आलेत प्रत्येकाची अशी मानसिकता आहे की मी जीव देऊ का काय, कारण गावात गेले की प्रत्येकजण तिथं सांगते की तू पोलीस झाला तर मग तू अजून इथं काय करतोय, लोकांचं टोमणं मारून घ्यावं लागतंय, ऐकून घ्यावं लागतंय सगळं। कारण ज्यावेळेस पोलीस पाटील आमच्या दारात येते, तुझं पोलीस व्हेरिफिकेशन आले, तुझं सिलेक्शन झाले, त्यावेळेस सगळ्या गावात असं झालं की मी पोलीस झालोय। मग पोलीस झालोय तर तू इथं काय करतोय, गावात तोंड दाखवायला सुद्धा आज आमचं म्हणजे मानसिकता राहिलेली नाही। सगळ्यांची तीच परिस्थिती आहे की मला एवढ्या लोकांचे फोन येतात की सर मी आज आत्महत्या करण्याची माझी मानसिकता झाली आहे, रडतात अक्षरशः पोरं, गोरगरिबांच्या घरातली पोरं, त्यांचे आई बाबा आम्हाला फोन करतात, आमचे पोरग जेवत नाही, पोरगी जेवत नाही, मग करायचं काय? आज जर आमचं स्वप्न अपूर्ण राहत असेल तर मग ह्याला काय कुठलाच म्हणजे अर्थच नाही काय या जीवनाला।
त्याच्यामुळं CM साहेबांनी एकच विनंती आहे, ह्या सगळ्या महाराष्ट्रातनं जेवढे आलेले आहेत सगळे ड्रायव्हर आणि शिपाई पदाचे जे प्रत्यक्षात उमेदवार आहेत, ह्या सगळ्यांना नियुक्ती द्यावी एवढीच एक आमची त्यांच्याकडून इच्छा आहे की त्यांनी ती विनंती आमची मान्य करून आम्हाला नियुक्ती द्यावी, बस एवढंच. पाहिलं की 7,000हून अधिक पोलिसांची भरती जी आहे ती नियुक्ती जी आहे ती रखडली आणि 100हून अधिक जे आहे ते उमेदवार आज जर पाहिलं ठाणे या निवासस्थानी आलेले पाहायला मिळत आहे. आमच्या जर मागण्या पूर्ण होत नसेल तर आम्ही आमरण उपोषण करू असं जे इशारा जे आहे ते या उमेदवाराने आता दिलेला आहे. संतोष कदमसह अविनाश माने, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.